एकदा एका बदकाचं पिल्लू समुद्रामध्ये जातं, परंतु समुद्राने त्याला गिळल्यामुळे तो बाहेर येऊ शकत नव्हता, कारण पाण्याचं वाहतं पाणी एवढं जास्त होतं की त्याला बाहेर येताच येत नव्हतं. परंतु शेवटी ती आई तिनं असं ठरवलं की मी समुद्राला आता इतकं कोरडं करेल की माझ्या पिल्ल्याला मी वाचवणारच. म्हणून ती चोचीने प्रयत्न करीत होती ते कोरडं करायचा समुद्र. परंतु नंतर दुसरा पक्षी आला आणि तो म्हटला, अरे तू किती प्रयत्न केला तरी पण समुद्राला तू कधीच सुकवू शकत नाहीस, म्हणजे कोरडं करू शकत नाही. परंतु ती त्याला डायरेक्ट म्हटली, सल्ला नको देऊ, फक्त साथ दे. सल्ला नको देऊ, फक्त साथ दे. हे वाक्य बोलल्यानंतर लगेच दुसऱ्या पक्षाने पण साथ दिली. नंतर तिसरा, चौथा, पाचवा असे कमीत कमी 1000 ते 1500 2000 असे पक्षी गोळा झाले. प्रत्येकाला एकच उत्तर दिलं, सल्ला नको देऊ, फक्त साथ दे. असं म्हटल्यानंतर गरुडाला पण दया आली आणि गरुड पण तिथं आला. तो पण त्या पक्षाला साथ द्यायला लागला. आणि नंतर मग श्रीकृष्ण म्हणजे विष्णू त्यांना म्हटले, गरुडाला म्हटले की अरे तू जर गेला तर मी तर कोरडा पडणार. मग गरुड सुद्धा देव विष्णूला म्हटले की सल्ला नको देवा, फक्त तुमची साथ द्या. असं म्हटल्यानंतर देवाने सुद्धा साथ दिली आणि समुद्राला कोरडा पाडण्याचा निर्णय घेतला. समुद्राला जेव्हा कळलं की विष्णू अवतार आपल्याला कोरडं करणार आहे, त्याच्याबरोबर गरुडाची पण साथ आहे आणि पक्ष्यांची सुद्धा साथ आहे, आपण 100% कोरडे पडणार म्हणजे पडणार. असं म्हटल्यानंतर एका लहरीतच त्याने त्या पिल्लाला बाहेर ढकलले आणि ते पिल्लू जिवंत होते. म्हणजे एकीचं बळ काय असतं ना, ह्या बोधकथेतून नक्कीच कळतं. कारण तुम्ही जेवढं एकीचे बळ ठेवताना, एकता ही इतकी महत्त्वाची. कारण एक लाकूड सहजरित्या आपण तोडू शकतो, परंतु 5 लाकडं जर एकत्र केले, ते जर मोडण्याचा प्रयत्न केला तर कधीच मोडू शकत नाही. म्हणून एकीचं बळ, एकीने कधीही बिझनेस स्टार्टअप करा तर तुम्हाला नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु आता काय आपलं म्हणे की 5 जणी महिला कधी एकत्र येऊ शकत नाही, कारण घरात जावंच एकत्र राहत नाहीत तर 5 जणी महिला कावर एकत्र राहतील. परंतु कितीतरी महिलांनी हा निर्णय आणि हे वाक्य बदलून दाखवले आणि ग्रुपने आता बिझनेस स्टार्टअप करतायत. म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या मैत्रिणींनो बिझनेस स्टार्टअप करा आणि एकतेमध्ये किती बळ आहे आणि काय चीज आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. तर एव्हरीथिंग इज पॉसिबल विथ टीमवर्क. म्हणजे टीमवर्कशी जर आपण एकतेने वागलो तर आपला बिझनेस नक्कीच सक्सेसफुल होईल. म्हणून माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच कळेल की एकता ही एकनिष्ठ आणि एकतत्वी असते. म्हणून एकतेने बिझनेस नक्की स्टार्टअप करा.